नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये. आणि आज आपण चर्चा करणार आहोत आयुर्वेदिक महाविद्यालय हडपसर पुणे या कॉलेजमध्ये BMS करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून किती ऑल इंडिया रँक आणि नीट स्कोर असायला हवा, 2025 ला किती स्कोर या ठिकाणी अलॉटमेंट झाली त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील. आणि जरी तुमचा एखादा डाऊट असेल काउन्सिलिंग रिलेटेड तर तुम्ही तो कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय देऊन तो सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करा. आयुर्वेदिक महाविद्यालय हडपसर पुणे या ठिकाणी जे BMS चे कॉलेज आहे त्याचा 2025चा क्लोजिंग आणि ओपन कट ऑफ आपण बघणार आहोत. म्हणजेच प्रत्येक कॅटेगरीमधून मी तुम्हाला त्या कॅटेगरीमधून फर्स्ट विद्यार्थी ज्याला की सीट अलॉटमेंट झालेलं आहे या कॉलेजमध्ये त्याचा ऑल इंडिया रँक काय असणार आहे, नीट स्कोर काय असणार आहे हे तुम्हाला शेअर करणार आहे. त्याचबरोबर त्या कॅटेगरीमधून जो लास्ट विद्यार्थी या कॉलेजमध्ये ऍडमिशन करणारा त्याचा ऑल इंडिया रँक नीट स्कोर मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. मी जर एखादा डाटा चुकीचा सांगाल तर तुम्ही स्क्रीनवर बघून त्याला करेक्ट करून घ्या. आता सगळ्यात अगोदर जर आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर SC कॅटेगरीमधून ज्या मुलाला पहिल्यांदा सीट अलॉटमेंट झालं होतं म्हणजे 2025 मध्ये जे ऍडमिशन झाले तर त्या बॅच मध्ये सगळ्यात जास्त मार्कवाला विद्यार्थी कोणी असेल SC कॅटेगरीचा तर तो फर्स्ट ऍडमिटेड स्टुडंट असतो. आणि फर्स्ट ऍडमिटेड स्टुडंटचा जर आपण ऑल इंडिया रँक बघितला तर 1,95,425 एवढा होता. 408 मार्क अलॉटमेंट झालेलं होतं. आणि हे जर आपण लास्ट विद्यार्थ्याचं बघितलं म्हणजे शेवटच्या राऊंडला जे ऍडमिशन झालं SC कॅटेगरी मधून तर त्या मुलाचा जो नीट स्कोर होता तो 402 मार्क होता आणि ऑल इंडिया रँक 2,06,337 एवढा होता. त्यानंतर जर आता आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर ST कॅटेगरी मधून फर्स्ट स्टुडंट जो होता तो 4,19,945 मार्कावर होता. 308 त्या विद्यार्थ्याचा नीट स्कोर होता. ST कॅटेगरी मधून लास्ट विद्यार्थी जर बघितला आपण तर जवळपास 4,39,051 एवढ्या ऑल इंडिया रँक सीट अलॉटमेंट झालं होतं आणि 301 एवढा त्या विद्यार्थ्याचा जो आहे तो नीट स्कोर होता. फीचे कॅटेगरीचा जर आपण विचार करतोय तो फर्स्ट विद्यार्थी त्याचबरोबर लास्ट विद्यार्थी दोघांचा तुम्हाला नीट स्कोर 441 एवढा बघायला भेटेल आणि ऑल इंडिया रँक 1,36,103 एवढा होता. आता या कॅटेगरीमधून फर्स्ट आणि लास्ट विद्यार्थ्याचा नीट स्कोर ऑल इंडिया रँक सेम का बरं आहे, कारण जर तुम्ही सीट मॅट्रिक्स बारकाईने बघितलं तर VJ कॅटेगरी, NTB कॅटेगरी, NTC कॅटेगरी या 3-4 कॅटेगरीसाठी काय असते माहिती ना, एखादंच सीट असते त्या कॉलेजमध्ये. आणि जर एकच सीट असेल पहिल्या राऊंड मध्ये मुलाला सीट अलॉटमेंट झाला आणि त्या मुलानं जर याच कॉलेजमध्ये रिटेन्शन फॉर्म भरून तिथूनच डिग्री कंप्लीट करायचा प्लॅन केला तर त्या कंडिशन मध्ये तो मुलगा हे कॉलेज सोडणार नाहीये. त्याच्यामुळे जो काय क्लोजिंग कट ऑफ असणार आहे तो फर्स्ट विद्यार्थी आणि शेवट विद्यार्थ्याचा सेमच असणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्याच्यामुळे जे काय छोट्या कॅटेगरी आहेत म्हणजे VJ कॅटेगरी झालं, NTB कॅटेगरी झालं, NTD कॅटेगरी झालं, NTC कॅटेगरी झालं तर यांना सीट रिझर्वेशन खूप कमी असतं. त्याच्यामुळे या कॅटेगरीसाठी फर्स्ट आणि लास्ट विद्यार्थ्याचा स्कोर या ठिकाणी तुम्हाला 100% सेमच दिसणार आहे. आता जर आपण NTB कॅटेगरीचा विचार केला तर NTB कॅटेगरी मधून जो फर्स्ट स्टुडंट होता त्याचा ऑल इंडिया रँक नीट स्कोर बघा आणि लास्ट विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक नीट स्कोर बघा, तुम्हाला सेमच बघायला भेटेल. 403 मार्कावर सीट अलॉटमेंट झालेलं होतं आणि जवळपास जो ऑल इंडिया रँक आहे तो 2,04,823 एवढा आहे. त्यानंतर जर समजा आपण NTC कॅटेगरीचा विचार केला तर फर्स्ट विद्यार्थी आणि लास्ट विद्यार्थी तुम्ही चेक करू शकता, ऑल इंडिया रँक जवळपास 1,22,021 एवढा आहे. नीट स्कोर 450 आहे. मी जसं बोललो या कॅटेगरीसाठी सीट खूप कमी असतात त्याच्यामुळे त्यांचा फर्स्ट विद्यार्थी आणि लास्ट विद्यार्थी जे आहे तो सेमच असतो, कारण प्रत्येक कॉलेजमध्ये एक किंवा दोनच जागा असतात. मग एक जागा जनरलला एक जागा वुमनला असेल किंवा एकच जागा असेल तर त्या कंडिशन मध्ये कट ऑफ फर्स्ट आणि शेवटच्या विद्यार्थ्याचा सेम जातो. जर मुलगा बेटरमेंट करून जर दुसरीकडे गेला समजा तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी कन्सिडर केलं जात नाही. मग फर्स्ट विद्यार्थी जरी समजा सीटसाठी अलॉटमेंट झाला 4थ्या राऊंडला असेल तरी तोच फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आणि तोच लास्ट राऊंडचा कट ऑफ कन्सिडर केला जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तर बेटरमेंट करून जर कोणी जात असेल तर त्याला फर्स्ट कट ऑफ मध्ये घेतलं जात नाही, हे पण तुम्हाला थोडं समजून घेणं आहे. आता त्यानंतर जर आपण NTD कॅटेगरीचा विचार केला तर फर्स्ट विद्यार्थी 5,25,177 वर होता, 273 नीट स्कोर होता आणि लास्ट विद्यार्थी तुम्हाला सेम स्कोर या ठिकाणी NTD कॅटेगरी मधून पण बघायला भेटेल. त्याच्यानंतर जर आता आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर फर्स्ट स्टुडंटला 1,13,896 ऑल इंडिया रँकवर सीट अलॉटमेंट झालं होतं. 455 या ठिकाणी नीट स्कोर होता. आणि OBC कॅटेगरी मधून जो लास्ट विद्यार्थी होता 1,36,118 त्याचा ऑल इंडिया रँक होता आणि 441 मार्कावर सीट अलॉटमेंट झालं होतं. ACBC कॅटेगरी मधून फर्स्ट स्टुडंट 1,15,933 ऑल इंडिया रँक 454 मार्कावर सीट अलॉटमेंट झालेलं होतं. लास्ट विद्यार्थी 1,32,842 जो आहे तो ऑल इंडिया रँक होता आणि 443 मार्कावर सीट अलॉटमेंट झालं होतं. ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर फर्स्ट विद्यार्थ्याला 92,096 एवढ्या ऑल इंडिया रँक सीट अलॉटमेंट झालं होतं. 470 या ठिकाणी जो आहे तो नीट स्कोर होता. ओपन कॅटेगरी मधून लास्ट विद्यार्थी बघितला तुम्ही 1,32,461 एवढा ऑल इंडिया रँक होता. 443 मार्कावर सीट अलॉटमेंट झालं होतं. आता बऱ्याच मुलाच्या मनात एक क्वेश्चन असेल की सर 470 मार्कावर गव्हर्नमेंट कॉलेज पण मिळत होतं किंवा मग सेमी गव्हर्नमेंट MBBS कन्फर्म मिळत होतं, पण हा जो विद्यार्थी आहे तो मुलगा असू शकतो, इन्कम जरी 3.5
किंवा 8.5 लाखाच्या किंवा 8 लाखाच्या कमी असेल किंवा 2 लाख असेल 2.5 लाख असेल तरी पण या मुलाला 50% ट्युशन फीस द्यावी लागते. आणि तुम्ही मिनिमम जरी ट्युशन फीस बघितली, समजा राज्यामध्ये सगळ्यात हाय कट ऑफचं कॉलेज घेतलं किंवा सगळ्यात कमी फीसचं जरी कॉलेज घेतलं तुम्ही, तरी त्याची जी ट्युशन फीस आहे ती 3.5 लाखाच्या आसपास तुम्हाला बघायला भेटेल. आणि नंतर युनिव्हर्सिटीची फीस असते, नंतर बाकीची अदर फीस असते हॉस्टेल मेसची, ती धरून 4 ते 6 लाखाच्या दरम्यान फीस द्यावी लागते. हा मुलगा एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंटची फीस पेमेंट करू शकत नसेल आणि हे कॉलेज त्याच्या नियर बाय असेल किंवा याच कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन करायचं असेल म्हणून त्याला बाकीचे 22 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यांना इग्नोर करून या कॉलेजमध्ये ऍडमिशन केलं असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. किंवा मग असं पण असू शकतं की या मुलानं काउन्सिलिंग चुकीची केली म्हणून ह्याला एक चांगलं गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळायचं, त्या ठिकाणी याला एक नॉर्मल प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं आहे. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही काउन्सिलिंग कशी करतात हे पण खूप महत्वाचं आहे. नंतर आता जर आपण IQQ NRI कोट्याचा विचार केला तर IQ NRI कोट्यामधून जे सीट अलॉटमेंट झालेले लास्ट इयर ते 355 नीट स्कोर झालेलं आहे आणि 3,03,568 एवढ्या ऑल इंडिया रँक या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेला आहे. हा जो कट ऑफ आहे तो 2025 चा आहे. बीएमएस जो कोर्स आहे ना, तर या ठिकाणी तुम्ही प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कॉलेज जरी चूज करत असाल तरी बीएमएसचा कट ऑफ दरवर्षी खूप जास्त चेंज होतो. म्हणजे जेवढा कट ऑफ मी शेअर केला त्याच्यापेक्षा कमी जरी मार्क येत असतील तरी तुम्हाला 100% सीट अलॉटमेंट होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही एलिजिबल असाल, काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केलं तर तुम्ही परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवा. जे चांगले कॉलेज आहे त्यांना तुम्ही वरती ठेवा आणि जे लो कट ऑफ कॉलेज आहे किंवा जे कॉलेज थोडं वीकनेस आहे मग त्याचा किती जरी हाय कट ऑफ असेल तर त्याला तुम्ही शेवटी ठेवू शकता, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये. आणि तुम्ही सगळे कॉलेज टाकून जर काउन्सिलिंग केली तुम्हाला खूप कमी मार्कावर पण शेवटपर्यंत 100% सीट अलॉटमेंट होऊ शकतं. तुम्हाला जर अशाच प्रकारे सर्व कॉलेजचे कट ऑफ व्हिडिओ, फीस व्हिडिओ किंवा येणाऱ्या काळामध्ये जी काय काउन्सिलिंगची अपडेट येईल ती सविस्तर एक्सप्लेन करून हवी असेल तर तुम्ही डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. आणि तुम्हाला जरी पीडीएफ हवी असेल तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही तिथे ही पीडीएफ फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नक्की शेअर करू. तुम्ही जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंगचा विचार करताय किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट आहे तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप आम्हाला मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईड बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.